सिमरन। एकदा एका चेटकिणीने सिमरन नावाच्या एका लहान मुलीला पळवले। तिला एका उंच मनोऱ्यात डांबले। त्या मनोऱ्याला दारे पायऱ्या नव्हत्या, मनोऱ्याला फक्त खिडक्या होत्या। छोट्या सिमरनचे केस खूप लांब होते। चेटकीण त्याच केसांच्या साहाय्याने मनोऱ्यावर चढत असे। एकदा एक राजकुमार त्या मनोऱ्याजवळून जात असताना त्याने सिमरनचे गाणे ऐकले। त्याने चेटकिणीला सिमरनच्या केसांच्या साहाय्याने मनोऱ्यात जाताना पाहिले। थोड्या वेळाने चेटकीण काही कामासाठी तिथून निघून गेली। लगेच राजकुमार केसांच्या साहाय्याने वर चढून गेला। राजकुमाराने तिला पाहिले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। एवढ्यात तेथे चेटकीण आली ती त्या दोघांना पाहून खूप चिडली। तिने सिमरनचे केस कापून टाकले आणि तिला तेथेच वाळवंटात टाकून दिले। राजकुमाराला खूप मारले आणि त्याला अंध बनवले। खूप वर्षानंतर तोच अंध राजकुमार एकटाच फिरत त्याच वाळवंटात पोहोचला। त्याला सिमरनचे गाणे ऐकू आले। तो त्या आवाजाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू लागला। शेवटी त्याने तिला शोधून काढले। राजकुमार सिमरन जवळ पोहोचला। राजकुमाराला पाहून तिला खूप आनंद झाला। तिचे आनंदाश्रू त्याच्या डोळ्यात पडले आणि त्याचा अंधपणा गेला। त्याला दिसू लागले राजकुमार त्याच्या राज्यात सिमरनला घेऊन गेला आणि ते दोघे लग्न करून सुखात राहू लागले। अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।